ठरलं तर मगचा आजचा एपिसोडची सुरुवात होते सायलीपासून. सायली हॉलमध्ये येते आणि बघते तर कल्पना सोफ्यावर बसून पेपर वाचत असते आणि प्रताप आरामात सोफ्यावर झोपलेला असतो. सायली हळूच कल्पनाजवळ येते आणि विचारते, आई, बाबा इथे का झोपलेत? कल्पना हसतच बोलते, अगं, तुझे बाबा आता म्हातारे झालेत ना, त्यामुळे त्यांना कधी पण कुठं पण झोप लागते. ती पुढे हसत हसत सांगते, हा, पण झोपले असले तरी सगळ्याकडे लक्ष असतं त्यांचं. पण तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ, तू बस. काय म्हणतीयस? अगं बस बस, बोल. आणि हा सगळा प्रकार तन्वी दाराच्या बाहेर लपून ऐकत असते. सायली गंभीरपणे विचारते, तुम्ही काय म्हणत होतात त्या दिवशी? लहान असताना मी चोऱ्या करायची, मारामाऱ्या करायची. हे ऐकून कल्पना एकदम शॉक होते. ती बोलते, हां, मग खरं तेच सांगितलं की. सायली ठामपणे बोलते, मी तर तुमच्या बाबांना सारखी म्हणायची, आपल्या या धाकटीनं वाटा लावलाय नुसता डोक्याला. सायली तिला आडवत विचारते, पण आई, मला जेव्हापासनं आठवतंय तेव्हापासनं मी अशी कधी नव्हतीच. नाही म्हणजे मी आश्रमात असताना जर अशी वाईट वागत असते ना, तर मधुभाऊनी मला सांगितलं असतं. तसं ते उलट ते माझं नेहमी कौतुकच करायचे. आणि आश्रमात असताना मी कधी कोणाच्या वस्तूंना न विचारता हातही लावले नाहीत. मग मी चोऱ्या कशा करत असेन? कल्पना हसून विषय टाळत बोलते, अगं बाळा, लहानपणी काय काय मुलं ना वात्रट असतात, पण जशी समजूतदार होतात ना तशी होतात शहाणी. पण मग ती सायलीला टोमणा मारते, हां, पण तू शहाणं व्हायचं एक पण लक्षण दाखवलं नाही बरं का. सायलीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. कल्पना बोलणं सुरूच ठेवते, हां, जरा कुठं तुझ्यापासून नजर हटली की काहीतरी कांड तू केलाच म्हणून समज. कधीतरी झाडावरनं पडून ढोपरं फोडून घे, कधीतरी शेजारच्या मुलाचा शर्टच फाड, कधीतरी आणखीन काही कर, कधीतरी तर कोणाच्या पिशवीतून भाजीच चोर. असं काय काय करायचीस तू? सायली तिला विचारते, अगं पण मग तुम्ही मला कधी ओरडला का नाही? नीट वागायला का नाही सांगितलं? अगं सांगितलं, प्रेमानं सांगितलं, लाडानं सांगितलं, ओरडून सांगितलं, झोडपून सांगितलं, मारून सांगितलं. पण तू काय सुधरायचं लाव घेत नव्हतीस. अगदी डोईजड झाली होतीस, डोईजड. शेवटी ना, आम्ही तुला विकू. कल्पना तिचं वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात प्रतापला जोरात ठसका लागतो आणि तू खडबडून जागा होतो. काय झालं तुम्हाला? अहो, उठलात का? कल्पना पूर्णपणे घाबरते. प्रताप पाणी मागतो. पाणी, पाणी. सायली लगेच पाणी आणायला जाते. कल्पना प्रतापला पाणी देते. प्रताप पाणी पित असतो आणि कल्पना त्याला सावरत बोलते, अहो काही नाही, काही नाही, ठीक आहे, काही नाही बिघडलं अजून. काही नाही, ठीक आहे, सगळं ठीक आहे. पण सायली मात्र अतिशय गंभीरपणे विचार करत तिथेच उभी राहते. तन्वी हे सगळं बाहेरून बघत असते आणि विचारते, काय झालं? कल्पना थातूरमातूर उत्तर देते, ते टीना मीना रीनानी आठवण काढली असेल, होतं असं कधी कधी. हां, तुम्ही टेकून बसा. तन्वी मनातल्या मनात विचार करते, काय नाही झालंय, तर दुसरीकडे सायलीच्या मनात विचारांचं काहूर माजलेलं असतं. ती मनातल्या मनात म्हणते, मी डोईझड झाले म्हणून नेमकं काय करण्याबद्दल बोलत होती कल्पना? त्यांनी तेव्हा नेमकं काय केलं असेल? सीन कट होतो आणि तन्वी तिच्या खोलीत विचार करत असते. ती मनातल्या मनात बोलते, सायली इतक्या चौकशा का करतीये? म्हणजे DNA रिपोर्ट मिळाल्यावरही यांचं खोदकाम सुरूच आहे का? आत्ता यानं कसं थांबवू मी? अर्जुन सायलीचा संशय घालवू कसा? बरे हे दोघं तर माती खायलाच आलीयत. मला तर एक दिवस निवांत झोपू देणार नाहीयेत. साक्षी फोनवर बोलत असते, चल उचल. अरे यार, फोन पण उचलत नाहीये माझा. वेळ तर हीच ठरली होती. तेवढ्यात अर्जुन येतो. हाय एव्हरीबडी. साक्षी त्याला बघून बोलते, हाय, फायनली. मला वाटलं की आपण आयुष्यभर ऑनलाईन चॅटिंगच करत राहणार आहोत. अर्जुन हसून बोलतो, ते होऊ नये म्हणूनच भेटायला आलंय. या. साक्षी हसते, सो वेलकम होम, प्लीज कम इन. अर्जुन आत येतो आणि आजूबाजूला बघतो. तो मागे वळतो तर साक्षी त्याच्याकडे बघून हसत असते. अर्जुनही तिच्याकडे बघून हसतो. अर्जुन तिचं कौतुक करत बोलतो, तू तुझ्या पिक्समध्ये जशी दिसतेस ना, त्याच्यापेक्षा इन पर्सन तू आणखीन ब्युटिफुल दिसतेस. साक्षी खुश होते, इज इट? या. आय वॉन्ट से समथिंग टू. अर्जुन, तू तुझ्या पिक्समध्ये जसा दिसतोस ना, त्याच्यापेक्षा जरा जास्त डॅशिंग दिसतोयस. अर्जुन, थँक्यू. फ्रँकली स्पीकिंग मी थोडीशी नर्वस होते. साक्षी, आय मीन अशा डेटिंग ॲपवरनं मी कधीच कोणाला भेटले नव्हते. अच्छा, म्हणजे तुला काय वाटलं हे मी नेहमीच करतो की काय? ना, नॉट लाईक दॅट. नाही, पण हा राईट स्वाईप माझ्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे समीरा. कारण मला वाटलंच नव्हतं की मला इतकी सुंदर, स्मार्ट, कर्तबगार, हुशार मैत्रीण. स्टॉप. आय मीन, तुझं कॉम्प्लिमेंट संपणार आहे की नाही? मी आपल्या दोघांसाठी मस्त जेवण ऑर्डर केलेलं आहे. वाव. सो तू पटकन फ्रेश होऊन ये, मग आपण जेऊया. ॲज यू से मॅम. बेडरूम, वॉशरूम? साक्षी त्याला रस्ता दाखवते. दिस वे.
इकडे सुभेदारांच्या घरी सायली प्रताप आणि कल्पनाला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि प्रतापला गोळ्या देते. ती गेल्यावर कल्पना प्रतापला बोलायला लागते. काय कळना झालंय मला. अहो मला सांगा, ह्या सायलीच्या मनात चाललंय तरी काय? नुसते प्रश्न विचारून बेजार करून सोडलंय मला. आई हे सांग, ते सांग, हे काय ते काय. बाय 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 बाय. मी तर म्हटलो काहीतरी चुकीचं बोलतीये की काय. मला तर काय सुचतच नव्हतं काय बोलायचं. चुकून काहीतरी तेवढ्यात प्रतापची नजर बेडवर पडलेल्या एक चिठ्ठीवर पडते. ही चिठ्ठी कोणाची इकडे? कागद कसलाय हा? अगं महिने, आपल्याला सायलीने चिठ्ठी लिहिलीये का? कल्पना उत्सुकतेने बोलते. वाचा वाचा, काय लिहिलंय? प्रताप चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. आई बाबा, मी हे प्रत्यक्ष न बोलता पत्र लिहिते. कारण आपल्यात हे बोलणं झालं हे कोणालाही कळता कामा नये. गेल्या काही दिवसात तुमच्याकडून अशा काही गोष्टी घडल्या ज्यामुळे माझे घरचे तुमच्यावर थोडे नाराज झाले आहेत. आता त्यांचा राग घालवण्यासाठी मी सांगते त्या गोष्टी करा. कल्पना हे ऐकून घाबरते. प्रताप पुढे वाचतो. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या घरच्यांची मर्जी मिळवण्यासाठी झाडांची जोपासना करा. आणि हो, हे मी तुम्हाला सांगितलंय हे कोणालाही सांगू नका. हे ऐकताच कल्पना खुश होते आणि हसायला लागते. होय होय, आता आपण एक काम करायचं. ही सायली सांगतेय ना, तसंच वागायचं. म्हणजे आपल्याला इकडून कुठंच जायची गरज नाही. दुसरीकडे सायली पूर्णा आजींच्या खोलीत येते. सायली आजीला पाणी देते. आजी पाणी पिते आणि ग्लास परत देते. सायली ग्लास ठेवून दाराजवळ जाऊन उभी राहते आणि खोल विचारात हारून जाते. आजी पुस्तक वाचत असते. सायलीला राहवत नाही. ती परत येऊन आजीच्या पायाजवळ जाऊन बसते. सायली काळजीने बोलते. पूर्णा आजी, आईबाबांच्या वागण्यामुळे चैनच पडत नाहीये आणि हे तर ऐकूनही घ्यायला तयार नाहीयेत. मी पूर्णा आजींशी बोलून बघू का? आजी चष्मा काढते आणि प्रेमाने बोलते. सायली, मनात काही असेल तर बोलून टाकावं, म्हणजे विचारांचा गुंता होत नाही. सायली म्हणते, पूर्णाजी, डोक्यात इतका गुंता झाला ना की विचार करून डोकं भणभणतंय माझं. कधीकधी असं वाटतं की मी चुकतीये, पण मग कधीकधी असं वाटतं की स्वतःचंच ऐकायला हवं. कशाबद्दल? पूर्णाजी, मनात इतकं काहीतरी विचित्र येतंय ना की ते बोलून दाखवायची पण भीती वाटते. असं वाटतं की असा विचार करून मी चुकत असेन तर. इकडे अर्जुन आणि साक्षी जेवायला बसतात. अर्जुन बोलतो, वाव, व्हॉट अ मेन्यू. तुला कसं माहीत की मला इंडियन क्विझिन एवढं आवडतं? साक्षी म्हणते, तुझ्या घरच लक्षात नाहीये? वेल, आपण एकदा अर्ली मॉर्निंग 4 वाजता, म्हणजे इंडियामधल्या पहाटे 4 वाजता खूप चॅट करत होतो. सो त्यावेळेस तू मला म्हणालास की तिथे परदेशात बसून तू कुठली इंडियन फूड मिस करतोयस. सो हिअर इट इज. अर्जुन बोलतो, असेल. गेले काही दिवस आपण एवढं बोललोय ना की मला असं वाटायला लागलं की आपण अनेक वर्षे एकमेकांना ओळखतोय. ट्रू. हे पण मी रिसेंटली ऑब्झर्व केलं. तुझे जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ना, ते इतके नवीन कसं काय? स्ट्रेंज. आजी सायलीला समजावत असते की सायली, तू चुकत असती ना तर तुझा गोंधळ उडाला नसता. काय होतं ना, आपलं मन आपल्याला एक सांगत असतं आणि आपली बुद्धी दुसरंच काहीतरी दाखवत असते. मग सैरभैर व्हायला होतं. अशावेळी शांत बसायचं आणि आपल्या आतला आवाज ऐकायचा. कारण आपण कितीही चुकलो तरी आपल्या आतला आवाज कधीही चुकत नाही. पुढे बोलते, आणि सायली, तुला माणसं कळतात. माणूस स्वच्छ असेल ना तर अख्खं जग त्याच्या विरोधात गेलं तरीसुद्धा तू त्याची बाजू धरून ठेवतेस. मधुभाऊंच्या बाबतीत हेच केलंस तू. त्यांच्या बाबतीत मीही चुकलेच, पण तू माझ्यासमोरसुद्धा ठामपणे उभी राहिलीस. फ्लॅशबॅक संपतो. साक्षी अर्जुनला उत्तर देते, ॲक्च्युली माझे 2 वर्षापूर्वी खूप अकाउंट्स होते. बट इनिशियली आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह. बट समहाऊ या सगळ्याचा इतका ओव्हरडोस झाला की आय जस्ट फेल्ट व्हेरी नॉशिएटिक. आणि मग ते सगळे अकाउंट्स मी डिलीट केले. आता 2 वर्षानंतर मला असं वाटतंय की काही नवीन माणसं आयुष्यात असावीत. सो मी परत सगळे अकाउंट्स ओपन केले. अर्जुन हसून बोलतो, तुझे जे मी पिक्स पहिल्यांदा पाहिले ना तेव्हा माझी रिॲक्शन काय होती माहितीये? साक्षी, काय? अर्जुन, की तुझी पर्सनॅलिटी तुझ्या नावाला एकदम सूट करते. समीरा शेखर, माय सॅम. तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजतो. साक्षी, अटेंड कर ना कॉल. अर्जुन, नाही, ठीक आहे. मला आत्ता कोणतंही काम करायचं नाहीये. मला माझा वेळ तुझ्यासाठी ठेवायचाय. आजी सायलीला सांगत असते की तुला माणसं कळतात. माणूस गढूळ आहे हे तू प्रतापला सर्वात पहिल्यांदा सांगितलंस. आणि तन्वीच्या बाबतीत तर बोलायलाच नको. आमच्या डोळ्यावर नात्याची झापडं होती, पण तू तिला पूर्ण ओळखून होतीस. आताही स्वतःच्या मनाचा कौल घे. गुंता लगेच सुटून जाईल. सायलीला खूप हलकं वाटतंय. तुमचं बोलणं फक्त ऐकूनच इतकं हलकं वाटतंय मला. पूर्णा आजी, थँक्यू. अगं वेड्याबाई, आजीला कोणी थँक्यू म्हणतं का? अस्वस्थ वाटलं की पटकन आजीच्या कुशीत शिरायचं असतं. आजी असतेच त्यासाठी. सायली आजीला घट्ट मिठी मारते आणि आजी तिच्या डोक्यावरनं हात फिरवते. सीन कट. दुसऱ्या दिवशी बागेत प्रताप झाडांना पाणी घालत असतो
आणि कल्पना एक मोठी कात्री घेऊन उभी असते. इतक्यात तन्वी, अंतरा आणि अश्विन बाहेर येतात. तन्वी मनातल्या मनात बोलते, अरे वा, या भिकारड्यांना थोडी तरी अक्कल आहे तरी. चिठ्ठीत लिहिलं होतं तसं लगेच वागायला लागलेत. आणि हे बघायला सगळे सुभेदार इथे हवेत ना, तरच त्यांना दिसेल की झाडांवर प्रेम करणं ही गोष्ट यांच्यात आणि सायलीमध्ये कॉमन आहे. तन्वी मुद्दाम जोरात ओरडते, ओय, हे काय करताय तुम्ही? हां, विमल, विमल लवकर बाहेर ये. तिचा आवाज ऐकून सायली आणि घरातले बाकी सगळे बाहेर येतात. सायली, काय झालं? कल्पना, अगं हे कशाला कोकलते? झाडांना पाणी घातलेली माणसं कधी बघितली नाहीच का तू? आतून पूर्णाजीचा आवाज येतो, कोण एवढ्या मोठ्याने ओरडताय? सायली, पूर्णाजी तुम्ही बसा, मी बघते. सायली बाहेर येऊन विचारते, आई काय झालं? कशाला उगीच ओरडतीयस? तन्वी नाटक करत बोलते, आई, आई अगं मी ओरडत नाहीये. मला या दोघांचं ना खूप कौतुक वाटलं, तर ते शेअर करायला म्हणून तुम्हाला बाहेर बोलवलं. कल्पना, कौतुक? आता तर बोंबलत होतीस. तन्वी, महिना काकू, मला खूप आनंद झाला म्हणून ओरडत होते. काय मी बाहेर आले तर मला वाटलं सायली झाडांना पाणी घालतीये. काय, आपल्या घरात झाडांवर इतकं प्रेम करणारी फक्त सायलीच आहे ना? पण बघते तर काय, ही सायली नाही, ही तर सायलीची आई. म्हणजे जशी लेक तशी आई. आमची सायली तर अगदी निसर्गवेडी आहे. तुम्ही सगळी फुलं बघताय ना, ही सगळी तिनेच वाढवलेली आहेत. फ्लॅशबॅक. सायली आठवते, आश्रमात असताना बागेची काळजी मीच घ्यायचे आणि इथे पण मीच घेते. तन्वी कल्पनाला विचारते, तुम्हाला पण आवडतात झाडं? प्रताप लगेच उत्साहात बोलतो, वाह, अरे भारी आवडतात आम्हाला झाडं. माझ्या दुकानातच जागाच नव्हती म्हणून मी टमरेलमध्ये लावला बारीकसा निवरून, आता ठेवलाय तो कोपऱ्यात. कल्पना, हां मग मी पण तर लावली होती. आठवते ना तुम्हाला? तुळस लावली होती मी. हां, पण ते काय झालं काय कळेना, सुकून गेली बिचारी. हां, होय ना हो, पण मला ना ती अशी गुलाबाची टपुरी टपुरी फुलं असतात ना, ती भारी आवडतात. इथं कुठं बघितलं होतं मी तुमच्या बागेत. हां, ती बघ, मी ना ही अशी घेते आणि जरा अशी काढते. कल्पना ते फूल तोडायला जाते. सायली त्याला बघून शॉक होते. आई, आई, अगं आई, आई सावकाश, अगं आई. पण कल्पना तिचं ऐकत नाही आणि फूल ओरबाडून तोडते. तन्वी हे बघून हसत असते. कल्पना, छान वास आहे ग, केसात माळते मी. तू माळणार? नाहीतर तुझ्या सासूबाई माळ. सायली तिला रागात थांबवते. आई नको, अजिबात नको. कल्पना, काय झालं? सायली संतापाने बोलते, तू फूल आधीच ओरबाडून काढलंस, त्याबरोबर बाजूच्या कळ्या पानं सगळं तोडून टाकलंस. तुला ते दिसलं नाही का ग? कल्पना, अगं पण फुलं तोडण्यासाठीच असतात ना सायले, ही अशा पद्धतीने. आई अगं पाना फुलांना पण जीव असतो, त्यांच्याशी इतकं क्रूर कसं कोणी वागू शकतं? प्रताप तिची समजूत काढत बोलतो, ए सायले, नको उगाच बाऊ करूस गे. अरे झाडा फुलांचं काय आहे, आज तोडली उद्या उगवतात. आता माझ्या घराच्या मागे अरे असं मोठं लाल फुलांचं झाड होतं. आता कुठली फुलं होती ती माहीत नाही, पण ही महिनावती सकाळी जाऊन झाडाच्या फांद्या अशा खेचून फुलं आणायची. पण दुसरे दिवशी बघितलं तर झाड फुलांनी असं भरलेलं. कल्पना, हे फूल माळायला ना पिन लागन, खोलीत असेल माझ्या, जाते मी. प्रताप, ए सावकाश जा, थांब जरा, मी आलो, थांब पडशील नाही तर. प्रताप आणि कल्पना आत निघून जातात. अंतरा सायलीजवळ येते आणि तिला शांत करत म्हणते, जाऊ दे, एक काम कर, परत झाड छान काप, त्याला पाणी घाल, थोड्या दिवसांनी परत छान फुलं येतील. अंतरा, अश्विन आणि तन्वी आत निघून जातात. सायली एकटीच त्या तुटलेल्या झाडाकडे बघत राहते. तिचा चेहरा पडलेला असतो. तिच्या डोक्यात पुन्हा पूर्णाजीचे शब्द घुमतात, तुला माणसं कळतात, स्वतःच्या मनाचा कौल घे. सायली शेवटी एक निर्णय घेते. ती मनातल्या मनात ठामपणे म्हणते, मी या दोघांच्या पोटी जन्म घेतला आहे, ह्यावर आता माझा काडीचाही विश्वास नाही. पूर्णाजींनी सांगितले आहे ना मला आतला आवाज ऐकायला, आता मी तेच करणार आहे. पुढच्या भागात प्रोमोद दाखवतात की अर्जुन चैतन्याला रागवत असतो आणि सायली ते ऐकते. त्यानंतर प्रताप सायलीला तिचे जुने कपडे दाखवतो, पण सायली त्यालाच प्रश्न विचारते की हा फ्रॉक तर बाबांनी शिवलेला नव्हता ना? कृपया या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ रोज बनवू शकेन. धन्यवाद. आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो.